हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची फेरनिवड दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या आदेशान्वये धुळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन संदेशभूमी धुळे येथे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची फेरनिवड बैठक संपन्न झाली। ही बैठक महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दिनेश हनुमंते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। त्यावेळी फेरनिवड करताना महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष पदावर अरुणाताई इंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली। तसेच राज्य सचिव रविकांत जाधव, राज्य उपाध्यक्ष विदर्भ विजय बनसोड, राज्य उपाध्यक्ष कोकण व उत्तर महाराष्ट्र विशेष प्रमुख बुधाजी वाढविंदे, कोकण व उत्तर महाराष्ट्र सचिव हेमंत जाधव, मराठवाडा राज्य संघटक दिनाजी खाडे, राज्य संघटक पश्चिम महाराष्ट्र सुजाता सोनकांबळे, राज्य संस्कार विभाग भंते सुदत्त बोधी थेरो, राज्य कोषाध्यक्ष भंते सच्चित्त बोधी, राज्य कायदेविषयक सल्लागार ॲडव्होकेट विलास साठे, राज्य कार्यकारिणी सदस्य भंते पय्यार खित्ता, राज्य कार्यकारिणी सदस्य महेंद्र मेश्राम आदी पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्र राज्य कमिटीवर निवड करण्यात आली। त्यावेळी वैभव धबगडे, सिद्धार्थ गायकवाड, देविदास जगताप, मधुकर निकुंबे इत्यादी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। आज सरांनी जी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती फार मोठी आहे, कारण माझा जो पल्ला आहे तो तालुका कार्यकारिणीपासून सुरू झालेला होता आणि तालुका कार्यकारिणीपासून महाराष्ट्र महिला नंतर जिल्हा, नंतर महाराष्ट्र महिला अध्यक्षा आणि त्यानंतर ही जबाबदारी म्हणजेच फार मोठी आहे। परंतु मी एकच विनंती करेल सगळ्यांना की आपण सर्वच जण अध्यक्ष आहेत आणि सर्वच जण त्या जबाबदारीने जर काम केलं तर निश्चितच आपल्याला आपली जी भारतीय बौद्ध महासभेचे जे 10 उद्दिष्ट आहे त्या 10 उद्दिष्टांनुसार आपण पुढील कार्याचा विस्तार आपण जरूर करू। महाराष्ट्र महिला अध्यक्षा ज्यावेळेस मी होती त्यावेळेस मला पूर्ण महाराष्ट्राचं जे नॉलेज आलं की आपली संघटना आपण कशा पद्धतीने पुढे नेली पाहिजे आणि आपल्या कार्याचा जो व्यापक विस्तार आहे तो कशा पद्धतीने आपण पुढे नेला पाहिजे हे सगळं नॉलेज मला माननीय राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वात कार्यरत आदरणीय दिनेश हनुमंते सर यांनी देखील मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे। तर त्याच्यानुसार जे अनुभव आले त्या अनुभवानुसार त्या कार्याचा विस्तार करण्यासाठी मला आपल्या सर्वांचीच मदत लागणार आहे।